गजानन महाराज की जय. गुरुवार आपला आज गुरुवार आहे आणि गुरुवारचं आमचं पारायण ग्रुपचं आज गजानन महाराजांचं पारायण आपण वाचणार आहोत. ते गजानन विजय ग्रंथ. गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात गण गण गणात पोते 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 गण गण गणात गण गण गणात पोते 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 गण गजानन विजय ग्रंथ वाचत आहोत आपण. पारायणातला आजचा 6वा अध्याय. सहावा अध्याय गजानन विजय ग्रंथाचा. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. निर्गुण नामस्नाता अविनाशी स्थिर व्यापून उरले जय या जगताशी. तेतु तत्व खरोखर निसंशयशी लीला मात्र झाले मानव देहासी. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परम मंगला श्रीहरी. हे परम मंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी. अवशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. या संत वाक्य भरोसा मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरुणी आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजान लेकरावा. बालकाचे हीनपण माते लागी दूषण हे मनात आणून करणे असेल ते का. असो बंकटलाला घरी राहिला समर्थाची स्वारी. तई अपूर्व एक घडली गोष्ट ती आहे का. गावच्या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कंचे मक्याशी खावया. बहुत मंडळी बरोबर कंचे काय आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कंचे वाचण्याची. विहीर होते धनत्तर पाणी तिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे. आकट्या पेटल्या एकसरा अजमासे हो 10-12. तेने डोम झाला खरा गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले आग्या मोहोळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची राहिली हो. त्या आग्या मोहळ्यांच्या माक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याच्या करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसते ती कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले. आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी जरी तरी मीच झालो. मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो. कणसे तेही रूपे माझी. अशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावे. माशा चावतीवरच्या वरी परीन तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असतील असंख्यात. यासी झाला एक प्रहर. भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतरे दुःख व्यापू झाले हो. कोठून बुद्धी झाली मला येथे आणील समर्थाला. कंसे मक्याची खावयास मंडळीचे समय. अशा समर्था लागून दुःख द्या मीच कारण झाले हे का. शिष्यपण माझे आहे रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून बसा मोहोळ जाऊन. माझ्या बंकटलाला कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीने
बंकट हाच निस्सीम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून. असे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हसूनी, वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार एका ईश्वर वाचून. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाते. ऐशी जयाची आहे कृती, ते स्वार्थी व भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला तेव्हा, महाराज अनवकाश होणार काटे माशाचे काढावे. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्या. आणवीत झालो या ठाया, माशा किती असल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्याचा मुळीच वादा होणार नाही. जाण कदा त्या माशीरूपी सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला. तोच आहे माझा पुतळा, त्याचा मुळीनं वादा होणार नाही. जाण कदा त्या माशीरूप सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला. तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन, काटे काढल्या लागून बाहिले त्याने सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेस काटे रुतले, मग शिकेचे पाहावे. महाराज वदले त्यांना, काय हवं वंद्या मैथुना करीत असे तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील, ते काट्या काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. गती नाही मुळीच साक्षती ज्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले उतरलेल्या स्थलांतून. तो बळता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे बाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निज गृहात. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगाचे चरित्र ती भक्तीला लीलामृत वर्णिल्या आहे इत्यंभूत, आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचारा आहे 18 कोसावर ईशान्येला पर्यशी. मनोवेगाचा सजवून वारू निघत झाले सद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्यासी एक निबिड तरशा, अरण्याशी नरसिंग आहे अरनिश एकांतवास सेवावया. हे निर्जव अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वस्थ रातांजन वृक्ष जेथे उदेल. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्याशी, पाणीच मे पाण्याशी, विजयातील द्रव्याशी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले, स्वामी नरसिंगाचे भले तो प्रेम ना वर्णने. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा, एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा कांठ, एक तट गोदेचा, एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय, एक कुमार सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका. हितगुज ते करावया, अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास, मी त्या केला तयाचा स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करीत झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, त्यांच्यामुळे लागे अंतर या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगा ठाया, उपाधीने नासावया. वेड बळीच पांघरलो, तत्व जाणण्याकरता मार्ग कथिले आहेत 3. कर्मभक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात, फल या तिन्ही मार्गाचे एकच आहे खरे. बाह्यस्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की, योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाही साचा, तरी तयाशी तत्वाचा खरा बोध न होय.
योगक्रिया करून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कवनी. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहेसाची आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंच माझारे. या परी त्वा राहावे अपेक्षारहित असावे चित्तांतुर नाढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेष साई एकरूप आहो पाही जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग भन्ती बंधुराया आलास मसी भेटावया ती ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळे अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांगे खरे माने. तू कथिले जयापरी तैसाच वागेन भुवरी मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुला. देह प्रारब्ध याचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवर. आता विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत क्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पद्म लाविता पाण्याप्रत योगी भरंधाव वरुणी पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या तू पुन्हा. ऐसे हित गुज अभय त्यांचे रात्रभर झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे हा जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेक. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोटवरू पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे त्याला निवडून या श्रोत. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वतेत संतत्व कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलात्म्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी नांदे त्याच्या सदैव घरी सन्निधीची सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाणं काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळत आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहायाद्वय संतांचे. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली कानना. त्या भेटरूपी प्रयागाचे जाऊन आपण स्नानाशी महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले गजाननाशी पुसून भले भेट न झाली परवासी. पुढे एकदा गजानन करीत असता ब्राह्मण दर्यापुराच्या सान्निध्य जाणे येथे झाले शिष्याचा. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषण वाचते. स्वते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला वळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्येकी चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयात येता दिनकर अर्ध त्यासी देवत असे. पंच उषक काला व्रजभूषण उठे भला सारून प्रातर विधीला अरुणोदयी स्नान करे. तेही शीतोक धान्य ऐसा कर्मठ परिज्ञाने मान मान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्यावया फल त्या व्रजभूषणाचे. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेटी समोर नदीच्या काठी आले ब्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही प्रकाशिला दिशा दाही कुक्कुटाचा आवाज वरचेवरी अवयकावया. चातक वाजप्रा खरे जाऊ लागले अत्यादरे भास्कराची सामोरे पूर्व दिशा लक्षण. भास्कराचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवून. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बसली होती निश्चिती ब्रह्मानंद निर्वाल. सवे विशिष्य अपार बसले होते मंडलाकार. हे शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराचे. तई ब्रजभूषण तत्वता झाला सूर्याशी अर्ध देता हो. तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजनुभाऊ निश्चिती दृष्टीनासाग्रताच्या वरती स्थिर द्यायची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी ब्रजभूषण हर्षला माने संध्याचं मान घेऊन आला धावून जवळ त्यांचे. अर्धे दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली त्याला. मित्राय नमा सूर्याय नमा भानवे नमा खगाय नमा अशी नावे घेऊन घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरेवली न्यूनता ती नाही पडली कशाची गाठ आहे. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला
अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचारणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायाचे आज झाले धन्य. नंबोदरीच्या भास्कराला देव देतो होतो अर्धबला जो तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे. गजानन गुरु मज पावा आता अशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वर या आलिंगन दृढ जिदले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला देवी ब्रजभूषणाला धरित झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा ब्रजभूषण. कर्ममार्ग सोडू नका विधी नर्तक मानू नका मात्र त्यात होऊ नका लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो धननिळ त्यांच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी प्रत्यय ही माझे तुला ध्याने होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाच्या श्रोतेबला त्या ब्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगाव. या शेगावचे होते नाव पूर्वकाळी शिवगाव अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधव वराडात 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परी न स्थिर राहिले हमेशा ते भटकत राहिले मनासी येईल त्या स्थळा. अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांना होणार मोजदात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळा. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर होती त्या भक्त देवाची. पेंडी लागे जैसा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होय. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्न नानाशी येईपूर अवघे लोक तोडतो होते. या उत्सवाशी पुढारी खंडू पाटील निर्धारे जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते ते पाटील पण आहे वाघाचे पांघरून ते जे जो घेई त्याला जण भेऊ लागती सरसाची. गावकरी ते राव न करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे. त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रींचा पहावया. बोलले पंकटलालाशी मी आता या मंदिराशी राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर त्यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचा. तुम्ही प्रापंचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी तू बोलविशी त्या दिवशी तेवढ्या पुरता येईल ते. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर ते हेही राहिले नंतर प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षात आहे. छत्रपती राजा शिवाजी जो रण बहादूर वीर गाजी ज्याने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दुष्ट युवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मोही न धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समस्त भास्कर पाटील सुश्रे करिता जवळ राही निरंतर. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावो पथ संत चरण सेवेचा. शुभ भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ षष्ठोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गण गणात